माऊली. स्ट्राइक वरती खेळतोय तो गजानन. नॉन स्ट्राइकला खेळतोय तो शिवम मल्हारे. सामन्याला सुरुवात होतीये. गोलंदाजी स्ट्राइक वरती माऊली. स्ट्राइक वरती खेळतोय गजानन. पहिल्या चेंडूवर मोठा घात, पहिला षटकार. अतिशय सुरेख फलंदाजी. खूपच सुरेख अशी सुरुवात करून देताना गजानन आपल्या संघाला पहिल्या चेंडूवर षटकार. खूपच सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल शंभूराजे वॉरियरची. माऊलीच्या पहिल्या चेंडूवरती मोठा घात केलाय आणि आपले इरादे स्पष्ट केलेत गजाननने. दरम्यान माऊलीचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू. मोठा फटका. पाहूया किती धावा मिळत आहेत. गचा असं क्षेत्ररक्षण आणि एक अतिरिक्त धाव म्हणावी लागेल. 2 धावा या ठिकाणी मिळवण्यात यश गजाननला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावांवरती. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू. तितकाच मोठा फटका. चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. खूपच सुरेख अशी फलंदाजी गजाननची. नवीन चेंडू. खूपच धडाकेबाज सुरुवात शंभूराजे वॉरियरची आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ते 14 धावेंवरती. माऊलीचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका आणि षटकार. खूपच सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल गजाननची आणि धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 20 धावांवरती. खूपच महागडा असं षटक माऊलीचं. तितकी सुरेख फलंदाजी गजाननची आणि एक चांगली सुरुवात करून देताना आपल्या संघाला गजानन शिंदे. पुन्हा एकदा मोठा फटका. सीमारेषेच्या दिशेने जाताना सुरेख असं क्षेत्ररक्षण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 धावेंवरती. स्ट्राइक वरती आता मात्र येतोय शिवम. पाहूया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय तो. माऊलीचा पुढचा चेंडू. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. हलकासा कटवलेला. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 22 धावा. खूपच महागडा असं षटक म्हणावं लागेल माऊलीचं. वैयक्तिक पहिला आणि दुसरं षटक घेऊन येतो तो अजिंक्य दीक्षित. श्रीशाई 11चा अष्टपैलू खेळाडू. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय तो. स्ट्राइक वरती शिवम. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बीट झालाय शिवम. खूपच सुरेख असा चेंडू. पाहूया धावांवरती लगाम लावण्यात यश मिळतंय का अजिंक्यला. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी आणि धावन मारतं
धावांवरती मात्र लगाम लावताना यश मिळते काही. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा चेंडू, फलंदाजाला मात्र काही सुचत नाहीये. झेलबाद होण्याची संधी होती, मात्र थोडंसं गचाळाचं क्षेत्ररक्षण विकेट किपरकडून सागर दिघे. पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू, खूपच सुरेख असं षटक चाललंय अजिंक्यचं. धावांवरती मात्र पूर्ण लगाम लावलेला आहे. पहिल्या षटकाची पंचांचा वाईडचा इशारा, एक अतिरिक्त धाव संख्येत वाढ होतीये. धाव संख्या जाऊन पोहोचते ते 23 धावांवरती. पुन्हा एकदा झेल सोडलाय आणि पुन्हा एकदा जीवदान भेटते. खूपच सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल अजिंक्यची. मिडन ओव्हर टाकलेली आहे त्याने. पहिल्या महागड्या षटकानंतर एक निर्धाव पद्धतीचं षटक घेऊन आला अजिंक्य आपल्या संघासाठी आणि पहिल्या षटकाची भरपाई करून दिली आपल्या संघाला. पॉवर प्लेचे षटक संपलेत. पाहूया आता शंभूराजे वॉरियर्सचे फलंदाज कशी फलंदाजी करतायत. वैयक्तिक पहिला आणि तिसरा षटक घेऊन येतोय तो बाळा. फलंदाजी मार्कवर खेळतोय तो गजानन. पुन्हा एकदा मोठा फटका गजाननच्या बॅटमधून जातोय सीमारेषे पार. षटकार, अतिशय सुरेख अशी फलंदाजी म्हणावी लागेल गजाननची. बाळाच्या पहिल्या चेंडूवरती मोठा घात केलाय आणि धाव संख्येत वाढ होतीये. धाव संख्या जाऊन पोहोचते ते 29 धावांवरती. गजानन वैयक्तिक 6 चेंडूमध्ये 27 धावांवरती खेळतोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका सीमारेषेच्या दिशेने जाताना. पाहूया झेलबाद होतोय का तो. आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण आणि अथर्वचं खूपच असं सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. झेलबाद होताना शंभूराजे वॉरियरचा एक धडाकेबाज फलंदाज गजानन तंबूत परतताना. वैयक्तिक 7 चेंडू 27 धावा करून परततोय. पाहूया त्याची जागा घेण्यासाठी पुढचा फलंदाज कोण येतोय. आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो शिवगंगा खोऱ्याचा वाघ तुषार दादा दिघे. पाहूया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय तो. शंभूराजे वॉरियर्सला लागलेला पहिला मोठा झटका गजाननच्या स्वरूपात आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो तुषार. गोलंदाजी मार्कवर आहे बाळा. फुल टॉस खूपच सुरेख असा फटका. पाहूया किती धावा मिळत आहेत. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल शिवमला.
तिसऱ्या शतकातील काही चेंडू बाकी. स्ट्राईकवरती खेळतोय तुषार. तुषारचा मोठा फटका पाहूया किती धावा मिळत आहेत. अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एका धावेवरती समाधान आणि या ठिकाणी बॉलर मात्र धारातीर्थी पडतोय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 1 बाद 31 धावा 32 धावा. श्रीशा 11 संघाकडून चौथं षटक घेऊन येतोय तो अथर्व. गोलंदाजी मार्कवर येतोय तो अथर्व. स्ट्राईकवरती आहे तुषार दिघे. पाहूया कशी फलंदाजी करतोय. खूपच सुरेख असा पद्धतीचा चेंडू, स्लोवर पद्धतीचा चेंडू, गचा असं क्षेत्ररक्षण विकेट किपरकडून खराब थ्रो आणि 1 धाव मिळवण्यात यश मिळतंय तुषारला. गजाननची विकेट गेल्यानंतर मात्र धावसंख्येवर थोडंसं नियंत्रण मिळवण्यात यश मिळतंय श्रीशा 11 संघाला. दरम्यान अथर्वचा पुढचा चेंडू स्ट्राईकवरती खेळतोय शिवम. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू, हलकासा कटवलेला. पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावही पूर्ण. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 35. पुन्हा एकदा सुरेख असा फटका, पाहूया किती धावा मिळत आहेत. सुरेख असं क्षेत्ररक्षण, एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ते 36 धावा. पंचांचा वाईडचा इशारा, 1 अतिरिक्त धाव. धावसंख्येत वाढ. शंभूराजे वॉरियर संघाला एक मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर मोठे फटके सुद्धा खेळावे लागतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पाहूया झेलबाद होतोय का तो, आणि सुरेख असा झेल घेतोय तो अजिंक्य. तुषारला मात्र परतावा लागेल. शंभूराजे वॉरियर संघाला बसलेला हा दुसरा झटका. पाहूया तुषारची जागा घेण्यासाठी पुढचा फलंदाज कोण येतोय तो. चौथं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या झाली होती 36 धावा. 2 बाद 36 37 आणि त्याची जागा घेण्यासाठी स्वतः संघमालक सुशील दादा दिघे मैदानावरती, आणि जडेजाच्या स्वरूपात काहीसा एक कानमंत्र देण्यासाठी मैदानात आले तो सनीदादा गायकवाड. खूपच सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल अथर्वची. स्ट्राईकवरती खेळत आहेत सुशील दादा दिघे, मामा भाचे. खूपच सुरेख असा चेंडू आणि सुरेख चेंडूला मान देताना मामा. खूपच सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल अथर्वची.
आणि अथर्वसाठी हा पहिला सीझन म्हणावा लागेल शिवापूर प्रीमियर लीगचा. पुन्हा एकदा सुरेख असा फटका. पाहूया किती धावा मिळत आहेत. डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू. पंचांचा 2 धावांचा इशारा. धावसंख्येत वाढ होतीये. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते येते 39 धावा. 3 बाद 39 धावा. पाहूया पुढचं षटक कोण घेऊन येते. गजाननच्या विकेट नंतर मात्र या ठिकाणी विकेटची पडझड होतीये आणि धावसंख्या थोडीशी मंदावताना दिसतीये. पुढचा षटक घेऊन येतोय तो अजिंक्य. संघाचं 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. सलामीचा फलंदाज शिवम मात्र अजूनही मैदानावरती टिकून आहे. पाहूया मोठे फटके खेळण्यात त्याला यश मिळतंय का. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पाहूया किती धावा मिळत आहेत. पहिल्या धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण करण्यात यश मिळते दोन्ही फलंदाजांना. दरम्यान अजिंक्यचा पुढचा चेंडू. सामना करतोय तो शिवम. पुन्हा एकदा अतिशय सुरेख पद्धतीचा चेंडू. शिवमला मात्र अजिंक्यच्या गोलंदाजीवर पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय त्याचा. अजिंक्यचा पुढचा चेंडू. गचाळाचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. वाईड चेंडू आणि 1 धाव. असे 2 धावा मिळत आहेत संघाला. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 43 धावांवरती. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा येतोय तो सुशील. अतिशय सुरेख पद्धतीचा चेंडू. खूपच सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो अजिंक्य आपल्या संघासाठी. दरम्यान अजिंक्यचा पुढचा एकदा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु 1 धावेवरती समाधान मानावं लागेल सुशीलला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. खराब फेकी. रनआउटचा चान्स परंतु 1 धावेवरती समाधान मानावं लागेल फलंदाजांना. 5वं षटक प्रगतीपथावर असताना अजिंक्यचा पुढचा चेंडू. सामना करेल सुशील. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. खूपच सुरेख असा फटका सीमारेषेच्या दिशेने जाताना परंतु मावल्याचं तितकं सुरेख असं क्षेत्ररक्षण. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ते 46 धावांवरती. शंभूराजे वारियर्सला मात्र सामन्यात काहीसं पुनरागमन करायचं असेल तर या षटकामध्ये मात्र धडाकेबाज फलंदाजी. मोठे फटके खेळावे लागतील आणि एक सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल कारण समोरचाही संघ तितकाच ताकदीचा. दरम्यान संघाचं शेवटचं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय तो अथर्व.
पहिल्या षटकामध्ये खूपच सुरेख अशी गोलंदाजी केली होती. हलकासा कटवलेला चेंडू, एका धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहूया. दुसरी ही धाव पूर्ण. थोडंसं गचाचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल श्रीशा 11 संघाचं. बऱ्याच वेळेला एका धावेच्या ऐवजी 2 धावा दिल्या गेलेल्या आहेत. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये सुधार करावी लागेल श्रीशा 11 संघाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु सुशील या ठिकाणी बीट होतोय. खूपच सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल अथर्वची. मोठा फटका सुशीलच्या बॅटमधून लेग साईडच्या दिशेने. पाहूया किती धावा मिळत आहेत आणि पंचांचा षटकारचा इशारा. धाव संख्या जाऊन पोहोचते ते 54 धावा. खूपच सुरेख असा फटका म्हणावा लागेल सुशीलचा. पंच काय षटकार. ओके. खूपच सुरेख अशी फलंदाजी सुशीलची. धाव संख्या जाऊन पोहोचते ते 54 धावेंवरती. शेवटचं शतक चालू. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण करण्यात यश मिळते दोन्ही फलंदाजांना. धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 58 धावेंवरती. हां ठीक. अरे लय दिवसातून 56. पुन्हा एकदा मोठा फटका लेग साईडच्या दिशेने. पाहूया किती धावा मिळत आहेत. पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पंचांचा चौकारचा इशारा. शेवटच्या षटकातील अजूनही काही चेंडू बाकी. दरम्यान अथर्वचा पुढचा चेंडू. सामना करतोय तो सुशील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बीट आणि धावबाद. सहा षटकांच्या समाप्तीनंतर शंभूराजे वॉरियर संघाने धावसंख्या उभारली होती 60 धावा. श्रीशा 11 संघाला विजयासाठी 61 धावांचं आव्हान उभारले ते शंभूराजे वॉरियर संघाने. खूपच सुरेख असा सुरुवात करून दिली होती गजाननने. 61.
निखिलचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, खराब असं क्षेत्ररक्षण आणि पहिल्या चेंडूवरती मिळतोय तो चौकार. खूपच धडाकेबाज सुरुवात अजिंक्यच्या तेजसच्या बॅटमधून. 61 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरताना श्रीशा 11चा हा संघ नवीन चेंडू द्यायचा आहे. नवीन चेंडू द्या. खूपच सुरेख अशी सुरुवात तेजसच्या बॅटमधून. निखिलला मात्र कमबॅक करावं लागेल. दरम्यान निखिलचा पुढचा चेंडू सामना करतोय तो तेजस. पुन्हा एकदा मोठा फटका पाडण्याच्या प्रयत्नात बीट होतोय तो तेजस. निर्धाव पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका सीमारेषेच्या दिशेने जाताना पाहूया किती धावा मिळत आहेत आणि झेलबाद. सुरेख असं क्षेत्ररक्षण तुषारचं. तेजसला मात्र 4 धावेंवरती परतावं लागतंय. शंभूराजे वॉरियर संघात मात्र अनुभवाचा खूप मोठा वाटा म्हणावा लागेल. सनीदादा गायकवाड सिनियर खेळाडू, त्याचबरोबर प्रसाद पार्टे. पुढचा फलंदाज येतोय तो सागर दिघे. तेजसने खूप सुरेख अशी सुरुवात करून दिली होती संघाला, मात्र मोठी धावसंख्या उभारण्यात त्याला अपयश आले. त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो सागर आणि पहिल्या षटकात बळी मिळवण्यात यश मिळवले ते निखिलने. दरम्यान निखिलचा पुढचा चेंडू स्वैर मारा म्हणावा लागेल आणि पंचांनी वाईडचा इशारा दिलाय. धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोचते 5 धाव्यांवरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बीट होतोय सागर. हलकासा कटवलेला चेंडू, अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण. धावबाद करण्याची संधी होती, परंतु एक धाव मिळवण्यात यश मिळतंय सागरला. अजिंक्यच्या बॅटमधून मोठा फटका आणि सुरेख झेल. गजाननचा अतिशय मोठा झटका म्हणावा लागेल श्रीशा 11 संघाला. पहिल्या षटकात निखिलने 2 मोठे बळी मिळवण्यात यश मिळवले आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने एक पाऊल उचलण्यात यश मिळवून दिले.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ते 2 बाद 6 धावा. खूपच सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल निखिलची. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो एक अनुभवी असा अष्टपैलू खेळाडू गजानन शिंदे. त्याचा सामना करेल सागर दिघे. गजाननचा पहिला चेंडू सामना करतोय तो सागर. अतिशय सुरेख पद्धतीने चेंडू गचाळाचं क्षेत्ररक्षण प्रसादच्या मार्फत. पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण. खूपच गचाळाचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल प्रसादचं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि त्रिफळाचीत होतोय सागर. सुरेख गोलंदाजी गजाननची. श्रीशाय 11ला बसलेला दुसरा फटका. एकसष्ट धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला संघ सुरुवात सुरेख केली, मात्र त्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही फलंदाजांना आणि मैदानात उतरतोय षटकारांचा बादशाह माऊली जाधव. बॅट घासली काय रे त्यांनी, तोंडाला काळी पडली. गजाननचा पुढचा चेंडू सामना करेल तो माऊली. शॉर्ट पद्धतीचा चेंडू हलकासा कटावलेला लेग साईडच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. पंचांचा 2 धाव्यांचा इशारा. धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ते 10 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना खूपच संथ गतीने चाललेली धावसंख्या म्हणावी लागेल श्रीशाय 11 संघाची. मोठा फटका माऊलीच्या बॅटमधून. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. पंचांचा 2 धाव्यांचा इशारा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावेंवरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल. खूप सुरेख असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल वेदांचं. धावसंख्या वाव जाऊन पोहोचते ते 13 धाव्यांवरती. ऑफ साईडला मात्र खूपच कणखर अशी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पाहूया झेलबाद होतोय का, आणि षटकार. सीमारेषेला पाय लागल्यामुळे हा षटकार. पंचांचा इशारा. धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावेंवरती. अतिशय सुरेखाचा
झेल पकडला होता, परंतु स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही तुषारला आणि सीमारेषेला पाय लागल्यामुळे पंचांना षटकारचा इशारा द्यावा लागला. दरम्यान 2 षटक समाप्तीनंतर तिसरं षटक घेऊन येतोय तो निखिल. आणि निखिलच्या गोलंदाजीत थोडेसे सुधारणा करण्यासाठी काहीसे मौल्यवान शब्द सांगण्यासाठी आले ते शनीदादा गायकवाड. अनुभवाचा खूप मोठा हंडा घेऊन मैदानात उतरलेत. टेंबा नावाने फेमस असणारे ते शनीदादा गायकवाड. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय तो निखिल. स्ट्राईक एंड वरती खेळतोय तो माऊली. माऊलीचा खूपच सुरेख असा फटका, खूपच मोठा फटका म्हणावा लागेल. पंचांचा षटकारचा इशारा. धाव संख्या जाऊन पोहोचते ते 25 धावेंवरती. अतिशय सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल माऊलीची. निखिलला मात्र कमबॅक करावं लागेल. अतिशय सुरेख पद्धतीचा गोलंदाजीचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं, तो यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि त्याला सन्मान देताना माऊली जाधव. खूपच सुरेख असा चेंडू म्हणावा लागेल निखिलचा. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु मोठा मासा गळाला लागलाय. निखिलने तिसरा झटका दिलाय तो माऊलीच्या स्वरूपात. निखिलने मात्र वैयक्तिक 3 बळी टिपलेत आणि आपल्या संघाच्या विजयासाठी खूप मोलाचा वाटा उचललाय. माऊलीची जागा घेण्यासाठी येतोय तो योगेश. खूपच सुरेख पद्धतीचा चेंडू, फलंदाजाला बीट करण्यात यश मिळवतोय निखिल. खूपच सुंदर असं पुनरागमन म्हणावं लागेल निखिलचं. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर निर्धाव पद्धतीचे चेंडू टाकण्यात यश मिळवले निखिलने आणि धाव संख्या रोखून धरण्यात यश मिळवले. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पाहूया झेल बाद होतोय का तो. एकही धाव नाही. दरम्यान निखिलचा पुढचा चेंडू सामना करतोय तो योगेश.
खूपच मोठा फटका आलाय तो षटकार. धावसंख्येत वाढ होतीये, धावसंख्या जाऊन पोहोचते ते 31 धावा. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 धावांवरती. अजूनही 18 चेंडू 30 धावांचं आव्हान श्रीशा 11 संघाला. आणि या षटकाराबरोबरच काहीसं थोडंसं आव्हान माफक 18 चेंडू 30 धावा श्रीशा 11 संघाला जिंकण्यासाठी. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येतोय तो गजानन. स्ट्राईक वरती आलाय तो अथर्व. गोलंदाजी मार्क करते तो गजानन. पाहूया कशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये सुद्धा त्याने एक बळी मिळवण्यात यश मिळवलं होतं. दरम्यान पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, परंतु तितकाच मोठा फटका आणि 6 धावा. अतिशय सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल या दोन्ही फलंदाजांची. धावसंख्यात वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ते 37 धावेंवरती. अजूनही 17 चेंडू 24 धावेंचं आव्हान श्रीशा 11 संघाला. 17 चेंडू 24 धावा. गजाननचा पुढचा चेंडू, फुलटॉस पद्धतीचा चेंडू, थोडंसं गचाळाचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल प्रसादचं आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल श्रीशा 11 संघाला. अनुभवाची थोडीशी कमी दिसते इथं कुठंतरी प्रसादच्या क्षेत्ररक्षणामध्ये. आणि ऑफ साईडला मात्र भिंतीसारखा उभा आहे तो सनीदादा गायकवाड. तिकडं कोण चेंडूच मारत नाहीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात बीट. पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थोडीशी खराब आउटफील्ड, त्याच्यामुळं क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा प्रॉब्लेम. गजाननचा पुढचा चेंडू आणि त्रिफळाची खूपच सुरेख असा चेंडू गजाननचा. मोठा फटका म्हणावा लागेल श्रीशा 11 संघाला. श्रीशा 11 संघाला लागलेला हा 5वा झटका. श्रीशा 11 संघाला मात्र हा सामना जिंकायचा असेल तर कोणाला एकाला तरी मैदानावरती पाय रोवून थांबावं लागेल. मैदानात बसलेली बारकी मुलं ते उठायचे तिथून पटकन. पंच, बाकीची बाजूला यायचंय.
अजूनही 14 बॉल 22 धावांचं आव्हान. गजाननचा पुढचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू लेग साईडच्या दिशेने जाताना चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. पंचांचा 2 धावेंचा इशारा. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 41 धावेंवरती. अजूनही 13 चेंडू 20 धावेंचं आव्हान. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली परंतु झेल मात्र सुटलेला. गचाळ असं क्षेत्ररक्षण. खूपच गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल शंभूराजे वॉरियर्स संघाकडून. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ते 44 धावांवरती. 12 चेंडू 17 धावांचं आव्हान अजूनही श्रीशा 11 संघाला जिंकण्यासाठी. शंभू वॉरियर संघाला मात्र गोलंदाजीची उणीव थोडीशी भासताना दिसतीये आणि गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी स्वतः संघ मालक सुशीलदादा दिघे. पाहूया कशी गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 5वं षटक घेऊन येत आहेत सुशीलदादा दिघे. स्ट्राईकवरती खेळतो योगेश. रोहित सुशील. बारा चेंडू 17 धावा. स्ट्राईक वरती खेळतोय रोहित. रोहितच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. पाहूया किती धावा मिळत आहेत आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. 11 चेंडू 13 धावा. सामना मात्र थोडासा श्रीशा 11च्या बाजूने झुकताना. दुसऱ्या चेंडूवरही मोठा फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. दहा चेंडू 7 धावा. रोहितच्या या फटक्याने मात्र पूर्णपणे सामना श्रीशा 11च्या बाजूने झुकवलाय. शंभूराजे वॉरियर्सला हा सामना जिंकायचा असेल तर निर्धाव पद्धतीचे काहीसे चेंडू टाकावे लागतील. फलंदाजांना मात्र रोखावा लागेल. 2 चेंडू 2 मोठे फटके रोहितच्या बॅटमधून. खूपच महत्वाचे हे फटके. तिसऱ्या चेंडूवरही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. सुरेख क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. निर्धाव पद्धतीचे चेंडू. एक चोरटी धाव. धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या जाऊन पोहोचते ते 56 धावा. अजूनही 5 धाव्यांचं आव्हान श्रीशा 11ला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पाहूया किती धावा मिळत आहेत. पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव मिळवण्यात यश मिळते दोन्ही फलंदाजांना. फक्त 3 धावा जिंकण्यासाठी श्रीशा 11ला. निर्धाव पद्धतीचा चेंडू.
5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ते 58 धावेंवरती. शेवटच्या षटकामध्ये मात्र 3 धावांचं आव्हान श्रीशा 11 संघाला जिंकण्यासाठी. शेवटचं षटक घेऊन येतोय तो बॉलिंगसाठी आलाय आता तो. एकेकाळचा बुमराह ओपनिंगचा बॉलर एंडिंगला आला. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. पहिली धाव पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान. डेट दिलाय का? डेट चेंडू. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका पाहूया आणि विजयी चौकार खेचताना श्रीशा 11चा हा फलंदाज आणि श्रीशा 11 या ठिकाणी विजयी झालाय. खूपच सुरेख अशी फलंदाजी म्हणावी लागेल रोहितची. हॅलो, हा त्याने मारला. पुढचा होणारा सामना पुढील होणारा सामना राधे 11 वर्सेस शंभूराजे. दोन्ही संघाचे कर्णधार लवकरात लवकर संघ स्टेज पैशी या. राधे राधे 11 वर्षे शंभूराजे या दोन्ही संघाचे कर्णधार. टॉच उडवण्यासाठी लवकरात लवकर स्टेजशी संपर्क साधा. आत्ता झालेला सामना शंभूराजे वर्षे श्रीशा 11. श्रीशा 11ने विजय मिळवला. श्रीशा 11चं खूप खूप हार्दिक असं अभिनंदन. एकदम